वळूया पुढल्या बातमीकडे. सिक्कीममध्ये 100हून अधिक पर्यटक अडकल्याची माहिती समोर येते. यामध्ये महाराष्ट्रातल्या अकोल्यामध्ये 16 पर्यटकांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालंय. भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे हे पर्यटक त्या ठिकाणी अडकले. अकोल्यातले 16 पर्यटकांसह महाराष्ट्रातले जवळपास 100हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये अडकलेले आहेत. भूस्खलन आणि हिमस्खलन त्या ठिकाणी झालंय. पुणे, मुंबई, अकोला आणि नागपूरमधल्या पर्यटकांचा या अडकलेल्या पर्यटकांमध्ये समावेश आहे. यात अकोल्यातील 4 नामांकित डॉक्टरांच्या कुटुंबांचा देखील समावेश आहे. जवळजवळ 16 जण या कुटुंबामध्ये होते आणि ते त्या ठिकाणी अडकलेत. लाचुंग हे ठिकाण आहे सिक्कीममधलं आणि त्या ठिकाणी ही अडकल्याची माहिती मिळते. ही 4ही कुटुंब अडकलेली आहेत. त्यांनी अमोल मिटकर यांच्याशी संपर्क साधला आहे. सिक्कीममध्ये ही कुटुंब अडकलेली आहेत, ज्याच्यामध्ये 16 जणांचा समावेश आहे. एकूण महाराष्ट्रातले जर आपण बघितले तर पुणे, मुंबई, नागपूर अशा ठिकाणची जवळजवळ 100 जणं ही सिक्कीममध्ये अडकलेली आहेत. अचानक ही नैसर्गिक स्थिती त्या ठिकाणी ओढावलेली आहे. भूस्खलन झालं आहे, हिमस्खलन झालं आहे आणि यामुळे सिक्कीममधली ही स्थिती आपण आत्ता स्क्रीनवरती पाहतो आहोत. या सगळ्यांना आता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवता येईल, जी अडकलेले लोक त्या ठिकाणी आहेत त्यांना बाहेर कसं काढण्यात येईल यासाठीचा विचारविनिमय सुरू आहे. अकोल्यामध्ये 4 नामांकित डॉक्टरांची कुटुंब देखील या ठिकाणी अडकली.